नमस्कार. जय श्री कृष्ण सगळ्यांना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मिले करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. माझे असो वंदन. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज थोडासा जो विषय ठरवला आहे तो 3 महत्त्वाच्या आधारावर ठरवला आहे. थोडासा भाग भगवद्गीतेचा, त्यानंतर गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आणि त्यानंतर माझ्या स्वतःचा अमृतकणामधला काही भाग, असं म्हणण्यापेक्षा अगदी वेळेवर सुचलेला हा काही भाग आहे. त्या भागांनी हे शिवधनुष्य पेळण्याचा प्रयत्न करते. महाराजांनी मला तशी शक्ती आणि बुद्धी द्यावी. श्रोतावक्ता श्रीराम समर्थ. कारण 3ही महत्त्वाच्या ग्रंथांचा आधार घेत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला पेलतात की नाही, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सगळेजण माझ्यावरती प्रेम करतात, त्यामुळे ते सगळं निभावलं जातं सद्गुरूंच्या कृपेने. पण ते जे पेलणं आहे ते पेलत असताना नाही म्हटलं तरी थोडंसं दडपण येतं. आता या ठिकाणी मला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा सकाळी वाटला की आपल्याला सगळ्यात जास्त भीती जी वाटते ती मरणाची वाटते, किंवा आपण संपून जाऊ अशी भीती वाटते. सगळ्यात महत्त्वाची भीती. मग कधी मनात येतं की आपल्याच्यानी काही काम चांगलं झालं नाही, नामस्मरण झालं नाही, परोपकार झाला नाही, किंवा ह्या काही गोष्टी राहिल्या, त्या काही गोष्टी राहिल्या, असं जेव्हा मनात येतं तेव्हा खरं म्हणजे भगवत भक्तीची सुरुवात होऊ शकते. हे अतिशय चांगलं लक्षण आहे असं प्रत्येक व्यक्तीने समजायला हरकत नाही. तेव्हाच कुठे संत आपल्यावरती कृपा करतात. अशा प्रकारचे विचार मनात येणं की आता मला काहीतरी वेगळं करायचं आहे, किंवा मला माझा शोध घ्यायचा आहे, मी संपून तर जाणार नाही ना. आणि संपणे म्हणजे जर मला टिकायचं असेल या जगामध्ये, तर मला ज्या गोष्टी काही मी मिळवणार आहे त्यांच्या भरोशावर मी टिकू शकते का, हा महत्त्वाचा प्रश्न मनाला जर विचारला तर तो खरंच भक्त कृपापात्र आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जे जे दिसतंय ते सगळं नश्वर आहे हे सगळं कळल्यानंतर माणसाला मनात खूप भीती वाटते. मग आता इतकं वर्ष झाले गेले, आता मी पुढे काय करू, अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्याच्या बाबतीत जर थोडंसं ज्ञान, आपल्याला महत्त्वाचं ज्ञान, आत्तापर्यंत तर ज्ञान आपण खूप घेतलं आहे, इतकं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानामध्ये आपण पारंगत आहे, पण आपल्याला शांती मिळणारं किंवा आपल्यानंतर काहीतरी आपल्यासाठी उरणारं, इतरांसाठी आणि आपल्या कल्याणाचं एक तर उरावं, नाही तर त्याच्यामध्ये विलीन व्हावं, ह्या 2च संकल्पना मनामध्ये आल्या पाहिजे. एक तर काहीतरी असं उरावं, जर माझा जन्म असेल तर असं काहीतरी उरावं जेणेकरून इतरांना त्याचा फायदा व्हावा, किंवा काहीच उरू नये, पुन्हा जन्माची मला गरज पडावी नाही अशी तरी काहीतरी तरतूद करावी. अशा प्रकारचे जर मनामध्ये विचार आले तर बरोबर त्याच प्रकारचे श्लोक किंवा तशाच प्रकारचे ज्ञान आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या कानांना ऐकू येतं. ही भगवंताचीच रचना आहे. त्यामुळे मी एवढं मोठं जे शिवधनुष्य म्हणते ते पेलायचा प्रयत्न करते आत्मपरीक्षणातूनच फक्त. आणि त्या ठिकाणी सद्गुरूंची कृपा आणि तुमचं प्रेम हे कृतज्ञतापूर्वक व्यक्त करणे हे माझं कर्तव्य आहे. कारण मी अतिशय ह्याच्यातच राहिली पाहिजे की ज्या सगळ्या गोष्टी समजतात त्या माझ्या, इतरांच्या, सगळ्यांच्या कल्याणाच्याच आहेत. या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. तेव्हा कुठे आपण या अतिशय महत्त्वाच्या वेदांचा आपण अभ्यास करू शकतो. आता या वेदांमध्ये सुरुवातीला असं म्हटलंय की कोणतीच गोष्ट नष्ट होत नाही.
आता हे पटत नाही आपल्याला. कोणतीच गोष्ट नष्ट होत नाही, चांगली किंवा वाईट. वाईटही नष्ट होत नाही, चांगलीही नष्ट होत नाही. मग फक्त त्याच्या रूपामध्ये परिवर्तन होतं. हा एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत जर आपल्याला कळला तर खूप त्याचा फायदा होईल या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी. कारण मूळ पदार्थ जो असतो तो तोच असतो किंवा आपण तो निर्माण करू शकत नाही. म्हणजे जो कोणी निर्माण करता आहे तो वेगळा आहे, हा एक वेगळा भाग झाला. आणि आपण तो निर्माण करू शकत नाही, हा दुसरा भाग आहे. म्हणजे मूळ पदार्थ एक, त्याचं नाम आणि रूप बदलू शकतं, पण मूळ पदार्थ बदलू शकत नाही. हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत जर आपल्याला थोडासा समजला तर आपण त्यानुसार आपल्या जीवनामध्ये बदल नक्की करू शकतो. मूळ पदार्थ, उदाहरणार्थ समजा एक सोनं आहे, ज्याचं म्हटलं आहे सोनं, तर सोन्याचं नाम बदलू शकतं एक वेळ. कोणी गोल्ड म्हणेल, कोणी काही म्हणेल. नावात बदल होईल, रूपात तर खूपच बदल होईल. कोणी बांगड्या करेल, बांगड्या मोडेल, काही दिवसांनी त्याची अंगठी करेल, अंगठी मोडेल, काही दिवसांनी त्याचं ते विकलं जरी दुसऱ्यांना, त्याचे पैसे जरी आपण घेतले तरी ते जे सोनं आहे ते बदलणार नाही. त्या सोन्याचं रूपांतर होत होत ते सोनंच विकल्या जाईल. सोन्यामध्ये काहीही बदल होणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं तत्व आहे. सोन्यामध्ये बदल होत नाही, नाम आणि रूपामध्ये परिवर्तन होतं. आता हा एक पहिला सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत असा आहे की एखाद्या गोष्टीला 3 गोष्टी असतात. एखादी जर गोष्टी असेल तर त्याचे 3 अस्तित्व असतात. पहिलं, ती वस्तू आहे म्हणजे आहे. आता हा एक कागद आहे, पेन आहे, कागद आहे हे पहिलं अस्तित्व. दुसरं, तो कागद आहे हे त्याचं अस्तित्व. आणि तो पांढऱ्या रंगाचा आहे त्याचं तिसरं अस्तित्व. म्हणजे अस्तित्वामध्ये कागद आहे आणि पांढरा आहे हे अस्तित्व कागदाचं झालं. मग दुसरा जर पेन असेल तर पेनचं आहे पेन आहे, नंतर तो पेन आहे आणि तो निळ्या रंगाचा आहे, असं त्याचं रूप आहे. म्हणजे आता हे पेन आणि कागद यांना आहे, रूप आणि अस्तित्व दोन्ही दिसलं आपल्याला. रूप आणि नाव हे दिसलं. मग हे दिसल्यानंतर रूप आणि नाव काढूनही टाकलं. रूप आणि नाव, पेनचं नाव काढून टाकलं, कागदाचं नाव काढून टाकलं, तरीही नाव आणि रूप काढलं तरी आहे ही वस्तू आहे. जोपर्यंत मला वाटतंय ती गोष्ट आहे तोपर्यंत आहे. नावरूप काही का असेना. ह्या नावरूपाच्या 2 संकल्पना सांगितल्या. पहिला, मूळ खरा त्याच्या नावाला धक्का लागतो. नाव वेगवेगळं असतं पण मूळ गोष्ट तशीच असते. तसं जर उदाहरणार्थ तांदूळ जर घेतला तर तांदूळामध्ये आपण तांदूळ निर्माण नाही करू शकत. तांदूळ एक बी पेरतो पण बीपासून कणीस निघतं, पण तांदळाची उत्पत्ती आपण करू शकत नाही. तांदळापासून खीर बनवू शकतो, वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. ते मूळ रूप सारखं आहे. म्हणजे ह्या गोष्टी जर समजल्या तर मग आता आपल्या देहाकडे वळू. या जर थोड्याशा कल्पना आपल्या मनांना चालना मिळते, कारण आपल्याला विषय मोठा आहे. तर विषय मोठा असताना जर बोलायचं असेल तर या मनांना चालना देण्यासारख्या या गोष्टी आहे की मूळ रूपाला धक्का राहत नाही. त्याचं उदाहरण आपण मनाने विचार करायचा, ब्रह्म बदलत नाही, रूप बदलत राहतात. आता हे रूपही बदलल्याचं आपण सोडून दिलं आणि आपण आपल्या देहांवरती केंद्रित केलं तर आपला हा जो देह आहे तो पंचमहाभूतांनी बनलेला मोठा देह आहे आणि त्याच्या आतमध्ये एक सूक्ष्म देह आहे. आणि वेदांमध्ये असं म्हटलं आहे की पंचमहाभूतही नष्ट होत नाही आणि सूक्ष्म देहही नष्ट होत नाही. या जगातलं काहीही नष्ट होत नाही. मग आपल्याला आपल्या संपण्याची भीती वाटण्याचं काही कारण नाही. म्हणजे एक मोठा सिद्धांत लक्षात येतोय की आपण संपू ही संकल्पनाच मनातली निघून जाते. मग आता पुढे काय चांगलं आणि वाईट करायचं हे ठरवण्यासाठीच आपला हा विचार चाललाय की नाही. त्याच्यामुळे संपणार नाही. पंचमहाभूतांचा देह का संपणार नाही? कारण महाभूतांच्या देहामधला प्राण कसा जातो याच्यावरती मी गीतेमधले 3 श्लोक सांगते. पण आधी देहाबद्दल जर विचार केला तर देहामध्ये जे 5 तत्व आहे, पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश, हे आपापल्या ठिकाणी निघून जातात. म्हणजे आपण नष्ट झालो नाही. ते तत्वामध्ये जर आपण बसलो होतो तर ते तत्व आपापल्या ठिकाणी निघून गेलं. म्हणजे ते आहेच, ते आहे, ते गेलं नाही. म्हणजे आपल्या देहाचं सुद्धा काही होत नाही. भले देह आपला नसला, रूप आणि नाव आपलं नसलं, आपलं रूप नाही, आपलं नाव नाही. जसं कागद आणि पेनचं सांगितलं की रूप आणि त्याचा आकार गेला, संपून गेला तरी आहे. काय आहे? त्याचे अस्तित्व आहे. तसं अस्तित्व पृथ्वीमध्ये पृथ्वी गेली म्हणजे आमचं जे शरीर आहे त्याची राख झाली, माती झाली आणि ती पृथ्वीमध्ये गेली. म्हणजे पृथ्वीमध्ये ती आहे.
त्याचं कोणत्याही रूपामध्ये रूपांतरण होऊ शकतं. ते ते तत्व आहे. जल जलामध्ये गेलं, जलाला संपवू शकतं का कोणी? नैनम छिंदंती शस्त्राणी जसं आत्म्याला म्हटलंय, तसं पंचमहाभूतांमधलं जे तत्व आहे जलतत्व, त्या जलतत्वाला तरी आपण संपवू शकतो का? एक वेळ संपवायचा प्रयत्न केला, त्याला जर आपण उकळलं, त्याची वाफ होते, वाफ होऊन पुन्हा जमिनीवरती येतं, म्हणजे जलतत्व संपलं नाही. बरं थंड केलं त्याला, त्याचा बर्फ होतो आणि पुन्हा त्याला आपण जर आपल्या रूम टेम्परेचरला आणलं तर ते पुन्हा पाणी होतं. म्हणजे आपण ते संपवू शकत नाही. भगवंतानी संपवलं लीला प्रलयात तर ती गोष्ट वेगळी, पण आपण संपवू शकत नाही. म्हणजे आपल्या देहातलं पृथ्वी तत्व संपत नाही, आपल्या देहातलं जलतत्व संपत नाही, आपल्या तत्वातलं वायू तर संपण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्या वायूच्या रूपात आपणच नाही, अनेक जीव त्या वायूच्या रूपाने जगत असतात. रूप आणि नाम वेगळं आहे. कुणाला स्त्रीचं शरीर आहे, कुणाला पुरुषाचं शरीर आहे, कुणाला प्राणी आहेत, कुणाला नदी आहे, नाले, सगळ्या रूपामध्ये वायू आहे. मग वायूचं तत्व संपलं कसं? म्हणजे माझ्या अंगातला जो पोटामधला आणि माझ्या शरीरामधला जो वायू आहे तो वायूमध्ये विलीन झाला. मग ते कुठे संपलं? त्यानंतर अग्नीमध्ये विलीन झाला. आमच्या पोटातला जो अग्नी आहे ते थंड पडतं शरीर. आपण गेलो म्हटल्याबरोबर शरीर थंड पडणे म्हणजे आतला अग्नीमध्ये विसर्जित होणे, हे सुद्धा देवानी करून ठेवलं आहे. पंचमहाभूतांपासून जे बनलेलं शरीर आहे ते त्याच्या ठिकाणी जातं. जसं सोनं सोन्याच्या अंगठीतून निघतं आणि बांगडीत जातं, तशा प्रकाराने अग्नीमध्ये जातो. आणि मग आकाश, हे जे आकाश तत्व पोटामध्ये भरलेलं आहे आपल्या आतमध्ये, तसं ते आकाशामध्ये विलीन होतं. उदाहरणार्थ समजा एखादी भिंत, आपलं घर आहे, भिंत आहे आणि भिंतीच्या आतमध्ये आकाश आहे. आपल्याला माहिती आहे सगळीकडे आकाश आहे, पण ती भिंत जर पाडली तर त्या आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश एक होऊन जातं. मग तशा आपल्या देहात असलेलं आकाश आणि बाहेरचं आकाश एक होऊन जातं. म्हणजे आपल्या शरीराचा नाश झाला असं म्हणता येत नाही. आपल्या शरीराला सुद्धा तिथेच राहावं लागतं, कारण त्या दुसऱ्या कोणत्या शरीरात त्याला जन्म घ्यायचा आहे. या पंचमहाभूतातले ते तत्व घेऊन पुन्हा ते शरीर निर्माण होतं. आणि भगवंताची लीला अगाध आहे. प्रत्येक शरीर पंचमहाभूतांपासून निर्मित आहे. मग आपल्या पंचमहाभूतिक देहाचा सुद्धा अंत झाला नाही. भले त्याचं रूप आणि नाम बदललं. मी पहिला सिद्धांत हा सांगितला की त्याचं रूप आणि नाम बदललं, पण रूप नाम बदललं तरी सुद्धा देह संपला का? देह संपला नाही. कारण ज्या तत्वांपासून झाला होता तो बरोबर त्या तत्वामध्ये विलीन झाला. इथे सुद्धा आपण कुशलता ज्या भगवंताची बघितल्यावर त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला पाहिजे की अशी व्यवस्था करून ठेवली आहे. हे असं ज्या प्रकारचं ज्ञान झाल्यानंतर आपल्या देहाचं काय होईल, आपलं काय होईल, ह्यावरती निदान आपण विचार तर करू शकतो. भगवंतांनी सांगितलंय हे झालं स्थूल देहाबद्दल. स्थूल देह आणि सूक्ष्म, आता हे तर स्पष्टच आहे की ते जे वायू रूपाने बाहेर निघताय तो सूक्ष्म देह आहे आणि जे स्थूल रूपाने दिसतंय ते देह आहे. देहाबद्दलचं विवेचन सुद्धा सांगितलं की जे पंचमहाभूतांपासून निर्मित आहे, आईच्या पोटात आलेला आहे, त्या गर्भामध्ये त्याची निर्मिती झाली आहे, इथलेच तत्व घेतले आहेत. आणला फक्त एक महत्त्वाचं जो तत्व आहे ते फक्त वरून आलेलं आहे, बाकी सगळं इथलं घेतलं आहे. आणि इथल्या इथे जायच्या आधी आता आपल्याला जाणवलं, त्यामुळे त्या गोष्टीचा आपण फायदा करून घेणार आहे. पण जेव्हा आपल्याला जायची वेळ येते किंवा आपलं शरीर जेव्हा थंड पडतं तेव्हा या सगळ्या गोष्टी आपापल्या ठिकाणी निघून जातात. आणि आपला जो स्वतःचं सूक्ष्म शरीर आहे ते सूक्ष्म शरीर शाश्वत आहे असं म्हणतात. आता इथे याचे पण दाखले देणार आहे. आता बघा, पृथ्वीला आपण तोडू शकतो का? तर थोडंफार जितकं सूक्ष्म होत जातो तितकं आपला आवाका वाढतो असं म्हणताय. जितकं स्थूल होतो तितकं आपण लहान होतो. आपण स्थूलात आलो की लागलीच आपण आपली मुलगी, आपली आई, आपला संसार, आपलं घर, आपला देश ह्यावरती केंद्रित होतो. पण त्या देहाचा जर संबंध संपला तर त्या जितकं सूक्ष्म जाऊ आतमध्ये तो विस्तारलेला आहे. सूक्ष्म देह विस्तारलेला आहे. त्याचं उदाहरण म्हणजे आकार. आता पृथ्वीला जर तोडायचं ठरवलं तर पृथ्वीमधली एखादी गोष्ट आपण तोडू शकतो. एखादी गोष्ट घेतली, घडा घेतला, माठ घेतला, तो फोडू शकतो. त्याचे तुकडे होतात. विघटन जरी झालं नाही अजूनपर्यंत, पण तो तुटतो. हा स्थूलाचं पहिलं उदाहरण आहे पृथ्वी तत्वाचं. पृथ्वीपासून जे ते तुटून गेलं. नंतर दुसरं जलतत्व तोडू शकतो का आपण? म्हणजे अजून त्याच्यापेक्षा सूक्ष्म झालं की नाही, पृथ्वीपेक्षा सूक्ष्म जलतत्व. मग ते जलतत्व तोडू शकतो का? तोडायचा प्रयत्न केला, संपवायचा प्रयत्न केला, नाही संपला.
म्हणजे आतल्या आतच जे पंचमहाभूत आहेत ते सुद्धा सूक्ष्माकडे जायला लागल्यावर संपत नाही. देहवरचा संपला, कारण ते देह या मातीपासून बनला होता, मातीमध्ये आहे, जरी तो तुटला तरी तो आहे. पण जलतत्व आहे ना, ते तत्व तोडू शकत नाही, म्हणजे सूक्ष्म झालं. त्यानंतर वायूला तर तोडण्याचा प्रश्नच येत नाही, वायूला काहीही आपण करू शकत नाही, ते अतिसूक्ष्म, अजून सूक्ष्म झालं. त्यानंतर अग्नीला कोण मारू शकेल? अग्नीला मारू शकत नाही. म्हणजे हे सूक्ष्माकडे चाललो आहे, देहाकडून सूक्ष्माकडे. देहामध्ये आतमध्ये असलेलं जे तत्व आहे ते तत्व पृथ्वीपासून, पृथ्वीचं थोडंसं विघटन झालं, त्याची थोडीशी राख घेतली आणि ती जमिनीत पुरली, इतपत दिसलं. पण आपल्या वायूचं काय झालं, आपल्या जलाचं काय झालं हे आपण, आणि त्याचं काहीही वाकडं आपण करू शकत नाही. म्हणजे जितकं स्थूलाकडे होतो तर जरा आपण म्हणू शकतो की ते थोडक्या प्रमाणात आहे, पण जितकं आपण सूक्ष्माकडे जातोय हळूहळू आपल्या तत्वातल्याच, तर त्यांना आपण काहीच करू शकत नाही. आणि आकाशाला कोण काय करू शकणार आहे? आकाशालाही आपण काही करू शकत नाही. म्हणजे पंचमहाभूतांमधल्या शरीराचे दोन भाग सांगितले की जे आपल्या आतमध्ये असतं ते इथल्या इथे असतं आणि त्याचाही नाश होत नाही. पण जसं 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 सूक्ष्म होत राहतो तसे ते तत्व सूक्ष्म झाल्यामुळे विस्तार पावतात आणि विस्तार पावल्यामुळे मोठे होतात. आता ह्याच्याही पेक्षा जो आपला सूक्ष्म देह आहे तो मन आहे. भगवंत इतके सुंदर समजावून सांगतात. आता इतकं सांगितलं म्हणे तुम्हाला, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश हे सगळे माझे महाभूत आहेत. पण त्याच्याही पेक्षा तुला दिलेलं जे मन आहे ना, ते वायू रूपाने जे तुझ्या आतमध्ये टाकलंय ते ह्याच्यापेक्षा मोठं आहे म्हणे. ह्याच्यापेक्षा मोठं कसं? म्हणजे याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. मोठं म्हणण्यापेक्षा आकार मोठा होतो त्याचा, मन मोठं झालं की लहान झाला तर लहानासारखा होतो. तसं मन मी तुझ्यामध्ये टाकलंय. मग त्या मनावर काम करायचं आहे आपल्याला. ते कसं, तेही उदाहरणात आपल्याला समजावं लागेल. कारण हे जे 5 तत्व आहे, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, हे सूक्ष्म सूक्ष्म जसे झाले तसे मला जास्त मोठे व्हायला लागले. ते त्याला काहीही कोणी करू शकत नाही. पण आकाश झालं सगळ्यात वरचं, त्या आकाशाही पेक्षा माझं मन मोठं आहे असं भगवंत म्हणतात. मन म्हणजे सूक्ष्म आहे माझं मन. सूक्ष्म कसं? कारण मी जर झोपले तर आकाश दिसत नाही, आणि मी जर जागी झाली तर आकाश दिसतं. म्हणजे असणं, अस्तीचा जे गुण सांगितला पहिल्यांदा, अस्ती म्हणजे आहे, अस्तित्वाचा गुण जर समजायचा असेल तर हे सगळं मी आहे, मला समजतंय. म्हणजे माझं मन आणि माझा तो सूक्ष्म देह, त्या सूक्ष्म देह या सूक्ष्मांपेक्षाही सूक्ष्म आहे. आणि या असलेला सूक्ष्म देह विराट आहे, जे माझ्या परमात्म्याचं रूप आहे. इथपर्यंत आपल्याला पुढे जायचं आहे. पण सध्या आपण 2 भाग घेतले की जड आणि सूक्ष्म, दोन्ही देहाबद्दल बोललो. जड देह सुद्धा जर मरण पावला नाही, मेला, त्याचं रूप बदललं, त्याचं नाव बदललं, दुसऱ्या नावाने मी जन्माला येणार आहे पुढे, कारण पुनर्जन्म आपला हिंदू धर्म मानतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथल्याच घेतल्या होत्या, काही दिवस वापरल्या, इथेच सोडल्या. पण ते करत असताना पृथ्वी जड आहे, त्यातल्या त्यात तर पृथ्वीतली थोडीशी राख मिळाली, बाकी तर मला काही दिसलं नाही. पण ते नाही का? आहे. मग ते सगळ्यात मोठं जे आकाश आहे, कठीण विषय असल्यामुळे मी आधी सगळ्यांची म्हणजे क्षमा मागून आणि कृतज्ञता व्यक्त करून सद्गुरूंना नमन करून ह्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केलाय. आणि अग्नी आणि आकाश, आकाश हे सगळ्यात सूक्ष्म आहे. मग सूक्ष्म आणि व्यापलेलं आहे, पण त्याही पेक्षा आपलं मन आहे. म्हणजे जशी ब्रह्मदेवाची उत्पत्ती मनापासून झाली म्हणतात, ते मानायला आता आपल्याला काय हरकत आहे की हा सगळा मनाचा खेळ आहे. कारण मी जर झोपलेली असली तर मला आकाश दिसत नाही, म्हणजे आकाशापेक्षाही माझं मन मोठं. माझं सूक्ष्म आहे ते मन मोठं का सूक्ष्म, हा विचार आपण आता या ठिकाणी करायचा आहे. माझं मन मोठं झालं कारण आकाशापेक्षाही मी मोठी आहे. किती मोठी गोष्ट आहे, आकाशापेक्षा मी मोठी आहे आणि आकाशापेक्षा मी सूक्ष्म आहे, म्हणून माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही. माझं कोणीही काही बिघडवू शकत नाही. पंचमहाभूतांमधलं शरीराचं जर कोणी काही बिघडवू शकत नाही, तर सूक्ष्म तत्वाला कोण कसं बिघडवू शकणार आहे, ह्यावरती माझा ठाम विश्वास असला पाहिजे. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये माझा देह आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये माझं सूक्ष्म शरीर असतं. आता या ठिकाणी असं होत आहे की समजा ह्या सगळ्या गोष्टी संपल्या, जेव्हा मरण येतं, मरण यालाही घाबरायची आता कारण नाही. जेव्हा मरण येतं तेव्हा ज्या काही गोष्टी घडल्या त्या संपत नाही. पाप आणि पुण्य संपत नाही. हे महत्त्वाचं तत्व आज आपल्याला जर कळलं तर एक तर आपण पुण्याकडे वळतो, आणि पापही केलं तरी आपल्याला जन्माला यायचं हे कळल्यावर
आपल्याला ते भोगावंच लागणार आहे ह्याची सुद्धा मानसिकता एक तर तयार होते. नाही झाली तरी ते भोगत राहतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम ते करत राहतात. पण ज्यांना कळलं ते पुण्याची वाटचाल करतात. पुण्याच्या वाटचाल करत असताना समजा मध्येच देह गेला तरीही देव म्हणतो घाबरायचं कारण नाही. जरी देह गेला तरी तो जो स्थूल देह होता तो इथे सोडला. सूक्ष्म देहाचे सगळे कॅल्क्युलेशन्स माझ्याजवळ आहेत. त्याप्रमाणे तुला इथलाच देह देतो, भोग आणि ये माझ्याजवळ. इतकी मोठी संकल्पना जर भगवंतांनी आपल्यासाठी केली असेल तर आपल्यासारखे पुण्यवान आपणच. हे समजणं जे दोन्ही सत्य बोलायचं आहे फक्त. दोन्हीही संकल्पना, स्थूलाचंही काही होत नाही, बरं झालं तर झालं मग मेल, आणि सूक्ष्माचं काही होत नाही कारण सूक्ष्म आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. मग सूक्ष्माचा अंश, सूक्ष्म कुणाचा अंश आहे? सूक्ष्म ईश्वराचा अंश आहे. मग हे आपल्या गीतेमध्ये सांगतातच आहे भगवंत की माझा अंश तू आहे. मग आता त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. पण हे सांगायच्या आधी एक अजून छोटंसं उदाहरण देते की ज्या ठिकाणी एक मिठाची बाहुली आहे. मिठाची बाहुली हे आपल्याला जर संपवायचं असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम जर आपल्याला संपवायचं असेल तर त्या मिठाच्या बाहुलीचं एक उदाहरण देते. मिठाची बाहुली घेतली आणि मिठाच्या बाहुलीला आपण समोरच्या खोलीमध्ये ठेवलं आणि समोरच्या खोलीत ठेवल्यानंतर तिचा कशा तरी यामुळे तिला धक्का लागला आणि तिचं नाक तुटलं. तिचं नाक तुटलं तरीसुद्धा तिच्या नाकातलं एक कोणाचा तरी व्हिडिओ सुरू आहे, तिच्या नाकातलं जे मीठ आहे ते मीठ तिथेच पडलं. मीठ संपलं का? हे कोणाचा व्हिडिओ सुरू आहे? या ठिकाणी मिठाच्या बाहुलीचे उदाहरण घेतो तेव्हा सांगतोय की मिठाची बाहुली जर समोरच्या खोलीत ठेवली आणि ती जर कोणत्या कारणाने फुटली तर त्याच्यातलं मीठ जे आहे ते त्या ठिकाणी पडून राहतं. मग एखाद्याला वाटलं की नाही, ती समोरच्या खोलीत न ठेवता आपण देवघरात ठेवावी. मग देवघरात ठेवली तरीसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने ठेवली आणि जर ती भंगली तर तिचं मीठ त्याच ठिकाणी पडतं. म्हणजे मीठ संपत नाही. उचलून फेकलं केराच्या टोपली तरीसुद्धा मीठ संपलं का? नाही संपलं. पण मीठ संपेल केव्हा? मीठ संपेल केव्हा? हा अतिशय महत्त्वाचा आज चिंतनाचा विषय आहे की ती जर बाहुली आपण घेतली, तिचं जे धाम आहे त्या ठिकाणी जर आपण तिला नेलं तर ती कुठे जाते कळत नाही. त्या ठिकाणी बाहुलीला घ्यायचं आणि तिचं धाम कोणतं आहे? समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये त्या मिठाच्या बाहुलीला जर टाकलं तर बाकी काय शिल्लक राहतं? कुठे मीठ, कुठे तिचे हात, कुठे तिचे पाय, कुठे तिचे डोकं, काही समजत नाही. याचं कारण तिचं जे स्थान आहे त्या ठिकाणी ती जाऊन पोचली, ज्या ठिकाणी तिचं स्थान आहे. मग आपला जो सूक्ष्म देह आहे त्याचं स्थान परमधाम कोणतं आहे? आपला ईश्वर आहे. मग त्या ईश्वराने सतत सांगितलंय की तू माझी आहे. जर माझ्यामध्ये आली तर पुनरपि जननम पुनरपि मरणम नाही. जसं त्या मिठाची बाहुली कोणत्याही खोलीत ठेवली तरी मीठ संपलं नाही, तिचं एकत्रीकरण झालं नाही, तशा प्रकारचं तुझ्या या देहाचं तुला सारखं पाप आणि पुण्य, पाप केलं तर पापाचं फळ, पुण्य केलं तर पुण्याचं फळ तुला भोगावं लागणार आहे. कारण कोणतीच गोष्ट संपत नाही, हे पण मी सुरुवातीला सांगितलं. कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही. मग नष्ट होणार नाही आहे तर तुला पुन्हा जन्माला यायचं आहे आणि पुन्हा जन्माला आल्यानंतर पुन्हा सुख आणि पुन्हा दुःख हे आता यास. पण हा सगळ्यात शेवटचा मानव देह जो आहे त्या ठिकाणी आपण त्याचा फायदा का करून घेऊ शकतो? कारण हे सगळं ज्ञान आपल्याला मिळू शकतं. मिठाच्या बाहुलीचं उदाहरण घेतल्यावर मिठाच्या बाहुलीला जर मिठाच्या रत्नाकरामध्ये टाकलं तर रत्नाकरामध्ये टाकल्याबरोबर मिठाची बाहुली राहतच नाही, ती त्याच्यामध्ये मिसळून जाते, ती समुद्र होते. मग हे जे सूक्ष्माचं आहे ते सूक्ष्म हे परमतत्व, हा जीवात्मा, जीव नाही, हा जीव जो आहे तो जीव परमात्म्यामध्ये जर विलीन झाला तर बाकी आपले हे सगळे फेरे सुटतात. हा अतिशय महत्त्वाचा वेदांचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत साध्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न जो मला समजला तो केला. मग त्या ठिकाणी त्यांनी भगवंतांनी काय सांगितलं आहे त्या ठिकाणी की म्हणतात आहे की न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. त्या ठिकाणी सूर्य नाही, चंद्र नाही, मरुत नाही, काही नाही, तिथे फक्त मी आहे. म्हणजे मरुत, शशांक, सूर्य कुठे आहे?
या भौतिक जगामध्ये. इथलंच पुन्हा अन्न द्रव्य घेऊन पुन्हा जीवाला जन्माला येण्यापेक्षा त्यांनी सांगितलं जिथे काहीच नाही त्या ठिकाणी मी आहे. कोण आहे? यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते जे धाम आहे ते तुझं धाम आहे. मग तिथे जर तुला यायचं असेल तर तिथे मी तुझी वाट बघतोय. तिथपर्यंत कशाचाच अंत नाही. सुखाचा अंत नाही, दुःखाचा अंत नाही असं जर तुला वाटलं तर सुखाचा आणि दुःखाचा अंत असा होऊ शकतो. कारण ती बाहुली जशी रत्नाकरामध्ये मिसळली तशी तू माझ्यामध्ये जर मिसळला हा जीव, तर जीव हा माझा आहे, माझ्यातून निर्माण झालाय. बाकी सगळा मनाचा संकल्प आहे. हे कळलं आपल्याला. कारण पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश यापासून बनलेला स्थूल देह आणि सूक्ष्म देह म्हणजे आपला हा जो श्वास आहे, तो श्वास म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. तो मरू शकत नाही याचं उदाहरण आहे. कारण आकाशला तोडू शकत नाही, आकाशाला, पाण्याला तोडू शकत नाही, अग्नीला तोडू शकत नाही, जलाला तोडू शकत नाही, पृथ्वीला नष्ट करू शकत नाही. तर या जीवाला कसं नष्ट करणार आहे? तो जीव माझा आहे. आणि जर त्या माझ्या जीवानी माझी प्राप्ती करायचं ठरवलं तर बाकी त्याच्या सुखदुःखांपासून सगळी मुक्त करण्याची जबाबदारी माझी. हे अतिशय साधं सुंदर सरळ तत्वज्ञान जर जीवाला कळलं तर जीव पाप पुण्यापेक्षा भगवंताच्या अधीन व्हायचा प्रयत्न करेल. भगवंत जसं म्हणेल तसं करण्याचा प्रयत्न करेल. तोच श्लोक पुन्हा, जेथे जाता पुन्हा न परते परमधाम ते खरे मम. जिथे गेल्यावर तुला पुन्हा परत यायची गरज नाही अशा प्रकारचं जे धाम आहे ते म्हणजे माझे पाय आहेत. त्या पायावरती तू ये. याचं आणखी एक उदाहरण देत असताना म्हणून भगवद्गीतेचे 3 श्लोकांचं उदाहरण द्यायचा प्रयत्न करते की ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातनः. स्वतः भगवंत सांगतायत की तू सनातन आहे, तू माझा अंश आहे. पण तो जो देहाच्या आकारामध्ये गुंडाळल्या गेला, त्या देहाच्या आकाराची माती, वायू, हवा सगळं इथे राहणार आहे. फक्त तुला मी उचलून नेतो. कसा नेतो तेही सांगते. मम षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थान कर्षती. प्रकृतिवासी मनासा आणि सकल इंद्रिया ओढितो. मग या सगळ्या इंद्रियांना सोडतो इथे, मनाला फक्त ओढून नेतो. आणि मनाला ओढून नेल्यावर त्याचे जे संकल्प असतात त्याप्रमाणे जीव जन्माला येतो. पण संकल्पच जर भगवंताचा असेल तर भगवंताच्या चरणी तो जीव नतमस्तक झाल्यामुळे लीन होऊन जातो. शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युक्रामति ईश्वरः गृहीत्वेतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. जसा वायू गंधाला घेऊन जातो हा जीवात्मा पावत सेवा त्यागत से जा देहाला. हा जीवात्मा पावत सेवा त्यागत से जा देहाला. मनादिका तो नेई जैसा वायू नेई गंधाला. जसा वायू गंधाला घेऊन जातो कळत सुद्धा नाही तसा हा आमचा जीवात्मा परमात्मा घेऊन जातो. पण घेऊन गेल्यावर त्याच्या मनात असलेल्या वासना किंवा त्याच्या मनात असलेल्या भावना किंवा त्याच्या मनात असलेले संस्कार किंवा त्यांनी केलेले कर्म त्याप्रमाणे तो पुनरपि जननम पुनरपि मरणम, इथलीच माती, इथलाच वायू, इथलाच अग्नी घेऊन पुन्हा जन्माला येतो. जोपर्यंत तो मला मिळत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष मिळणारच नाहीये हे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलंय. त्याच्यामुळे त्या दृष्टीने हे 3 प्रकार अस्ति, भाती आणि प्रिय या 3 गोष्टींवरती चर्चा आज करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलंय की ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थान कर्षती. प्रकृतिवासी मनात असलेल्या प्रकृतीच्या संबंधाने असलेलं जे मन आहे, मला वाटतं सोपं झालं असेल आता, प्रकृतीच्या सोबत या पंचमहाभौतिक देहाच्या मध्ये बसलेलं जे मन आहे ते पंचमहाभौतिक तत्वांपेक्षाही सूक्ष्म आहे. किती मोठा हा संकल्प आहे. त्या देवानी आपल्याला असं काहीतरी देऊन ठेवलं आहे की पंचमहाभूतांना आपण भीतो, प्रलय आला तर भीतो, समुद्राला भीतो, अग्नीला भीतो. ते भिण्याचं या जीवाला कारण नाही. या जीवाला का कारण नाही? कारण हा जीव सनातन आहे, त्याचा अंश आहे. भलेही त्यांनी वेगवेगळे नाम रूप घेऊन तो जन्माला आला, हे एका कोणाचंच अस्तित्व नाही. मग यावेळी असा चांगला हा नरजन्म मिळाला. ज्या ठिकाणी हे असे सद्गुरू लाभले त्यांनी जर आपल्याला एवढं चांगलं ज्ञान दिलं, कृपा केली, तर त्याचा उपयोग केल्यावर फक्त श्रीकृष्णाच्या चरणी, रामाच्या चरणी जो जीव नतमस्तक होतो तो माझ्या जवळ येतो
त्याला जन्म मरण नाही, त्याला पाप पुण्य नाही. अशा प्रकारचे हे 3 श्लोक अतिशय महत्त्वाचे जे आहे त्याचा हा पहिला भाग झाला. आता दुसरं 3 फेब्रुवारीचं जे प्रवचन आहे आपल्या गोंदावलेकर महाराजांचं, ते आणि हे याच्यात काय फरक आहे बघा. ते म्हणतात आहे की जगातील अनेक नाम घेतल्याने आपले अवगुण कळून घेतात. आता हा जो अवगुण आहे किंवा सद्गुण मला जर आणायचा असेल माझ्या मनामध्ये, तर ते मला कळलं पाहिजे ना आधी. अस्ति भाती प्रिय, पुन्हा तोच संबंध आहे. मला कळलं पाहिजे की हा पेन आहे तो पेन आहे आणि तो निळा आहे. त्याच्यातला पेन आणि निळा निघून गेला तरी आहे हे अस्तित्व मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आहे. मग अस्ति हे जर मला कळलं तर नाम घेतल्याने काय होतं, आपले अवगुण नाहीसे होतात. हे सांगितलं आजच्या प्रवचनामध्ये. जगातील अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागतात. आता ही सद्गुण आणण्यासाठी आधी आपल्याला अवगुण समजायला पाहिजे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातील अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांच्या पुढे डोंगरच वाटू लागतो. असं वाटतं आपण किती अवगुण आहे. मग आता असं पण भीती वाटते की इतकं सगळं ज्ञान झालं आणि आता मला पुढे जायचं आहे, आता काय करू, किती चुका झाल्या. गोंदावलेकर महाराज पाठीवरनं हात फिरवतात आणि ते म्हणतात, डोंगर जरी वाटला मग मनात येतं, हे परमेश्वरा, इतक्या अवगुणांचा मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी अपेक्षा कशी करू. मला ज्ञान दिलं हो तुम्ही, गीतेमध्ये ज्ञान दिलं की माझ्याजवळ जर तू आला, पण माझे अवगुण इतके दिसायला लागले. स्पष्ट 3 फेब्रुवारीचं प्रवचन आहे. त्या 3 फेब्रुवारीच्या दिवसाला सुद्धा महत्त्व, ज्या दिवसाचं प्रवचन आहे त्या दिवसाला महत्त्व असतं महाराजांचं. बरोबर लागू होतं ते प्रत्येकाला. अवगुण दिसायला लागले माझ्यामध्ये, तर मी काय करू आणि तुझं दर्शन व्हावं ही अपेक्षा कशी करू. असं ते म्हणतात. एवढ्या पर्वतमय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन कसे होईल हे कालत्रयी शक्य मला वाटत नाही. असे वाटू लागले तर साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही. कधी कधी साधन जेव्हा करायचं असतं माणसाला, तेव्हा त्याला आपण रागीट आहे हे समजत सुद्धा नाही असती. आपल्याला हे समजत नाही की आपण रागीट आहोत. साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही. किंबहुना तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटत नाही. हे त्यांचे शब्द सांगायचे आहेत ना, म्हणून ते वाचून सांगते की ते म्हणतात तो रागीट आहे हे त्याला माहितीच नसतं की आपण रागीट आहे. तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजे, व्यवहार जर करायचा असेल तर असा दरारा पाहिजे. मी रागीट आहे, मी सगळं करू शकतो म्हणून हे सगळं चाललंय, नाही तर काही होणार नाही, असा तो अहंकारात असतो त्याच्या रागीटपणावर सुद्धा. मग असा दरारा पाहिजे, त्याशिवाय कसं चालेल. एक साधक मला म्हणाला, महाराज म्हणतायत, एक साधक मला म्हणाला, अलीकडे मला फार राग यायला लागलाय. मग वास्तविक तो राग आत्ताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासून त्याच्याजवळ होता. मग महाराज म्हणतात, आता यायला लागला का तुला राग. नाही, राग तुझ्याजवळ पूर्वीपासून होता आहे, राग होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला तो आता कळू लागला. साधन करू लागल्यापासून त्याला ते कळू लागलं, जाणीव होऊ लागली आणि क्रोध वाईट आहे हे त्याला कळू लागलं. म्हणजे हे कळणं महत्त्वाचं आहे. जसं आपण हे ज्ञान केलं की माझा हा पंचमहाभौतिक देह हा संपणार नाही, त्यानंतर माझा सूक्ष्म देह या पंचमहाभूतांपेक्षा मोठा आहे, मी परमात्म्याचा अंश आहे हे मला कळल्यावर ही जाणीव जेव्हा झाली तेव्हा सगळ्या बाकीच्या गोष्टी मला गौण वाटतात. महाराज म्हणतात ही जाणीव, राग त्याच्यामध्ये होता पण राग आहे हे त्याला जाणवलं केव्हा. नाही तर तो म्हणायचा की माझ्या रागामुळेच तर हे सगळं चांगलं चाललंय, माझं हे जे घर चाललंय ना ते मी रागवतो म्हणून चाललंय. म्हणजे रागाला त्यांनी स्वतःची साधना न करता उलट त्याचा मोठेपणा दाखवला. मग एक लग्नाचा मुलगा होता, एक उदाहरण सांगतात महाराज. एक लग्नाचा मुलगा होता, त्याने बऱ्याच मुली पाहिल्या पण एकही त्याच्या मनास येईना. त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले, तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू. ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती, तीच त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने विचारले, कशी वाटली रे तुला. त्यावर तो नेहमीप्रमाणे म्हणाला, नाही बुवा आपल्याला पसंत. मोठी बहीण चाणाक्ष होती आणि तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारलं, या प्रतिबिंबापुढे कशी वाटते सांग. तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला, पुष्कळ बरी आहे. तो म्हणाला, पुष्कळ बरी आहे. याचा सारांश हा आहे की जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होत नाही तिथपर्यंत दुसऱ्याचे अवगुणच आपल्याला दिसत राहतात. आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात त्याचे बीज आपल्यात आहे हे माणसाने ओळखले पाहिजे.
म्हणजे आता हे जे अस्तिभाती संकल्पना आपण वाचल्या की आपण देवाचा अंश आहे मला कळलं, नंतर मला पाप पुण्य काय करायचं ते मला कळलं, कर्म काय करायचे ते मला कळलं, पण स्वतःचे अवगुण जर आपण ओळखून घेतले, म्हणजे इतरांचे अवगुण जेव्हा आपण बघतो ते आपल्यात असतात म्हणून ते आपल्याला दिसतात. जे आपल्याजवळ आहेत तेच आपण बोलू शकतो, जे आपल्याजवळ आहेत तेच आपण देऊ शकतो. जर माझ्याजवळ पैसे आहेत तर मी पैसे देऊ शकते, पण माझ्याजवळ जर पैसे नसतील तर मी पैशाचं ज्ञान देऊ शकत नाही, पैशांनी कोणाला मदत करू शकत नाही. माझ्याजवळ जर फुलं असतील तर मी फुलं देऊ शकते, मी पैसे देऊ शकणार नाही. मग अशा प्रकारचं जे आपल्याजवळ आहे तेच आपल्याला दिसतं. मग आमच्याजवळ अवगुण होते जेव्हा चेहरा त्या मुलांनी बघितला. चेहरा बघितल्याबरोबर त्याला समजलं, अरे आपल्यापेक्षा तर ही पुष्कळ बरी आहे. म्हणजे जेव्हा स्वतःचं ज्ञान झालं तेव्हा तो दुसऱ्या, मग आपण प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे? प्राधान्य स्वतःच्या गुणांना द्यायला पाहिजे की प्राधान्य इतरांच्या अवगुणांना द्यायला पाहिजे? गोंदावलेकर महाराज सांगतायत आज 3 तारखेला. म्हणजे हे सगळं ज्ञान झाल्यावर आत्मपरीक्षण जो करेल, ज्ञान देणारे पुष्कळ आहेत, ज्ञान ऐकायला पुष्कळ ठिकाणी मिळतं, पण ते ज्ञान झाल्यावर थोडक्यात का मिळेना एक तरी ओवी अनुभवता आली, हे जे त्याचा अंश आहे आणि मला फक्त त्याला शरण जायचं आहे, मला पाप पुण्य नको, मला पुनरपी जन्म नको, मला फक्त चांगल्यापणाने वागायचं आहे, असं जेव्हा माझा गुण मला समजला, मी कोण आहे हे जेव्हा समजलं, ते बीज माझ्यामध्ये रुजवायचं. भगवंत हृदयस्थ आहे हे मानल्यानंतर त्याच्याप्रमाणे जर आपण त्याला प्राधान्य दिलं त्या गोष्टीला, तर महाराज म्हणतात की तुमचे गुण महत्त्वाचे तुम्हाला समजतील, इतरांच्या अवगुणांकडे लक्ष जाणार नाही. म्हणजे आपलं हे गीतेचं ज्ञान आणि महाराजांचं आजचं प्रवचन एकत्र झालंय. दृष्टी तशी तृष्टी हा तर नियम आपल्याला माहिती आहे. तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा आणि नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नाही. आपण जे करतो ते नुसते जीवन जगत असतो. सकाळी उठतो, जे काही करायचं ते करतो आणि पुन्हा झोपतो, पुन्हा सकाळी काहीतरी प्लॅनिंग करून उठतो. हे जीवन म्हणजे परमार्थ नव्हे. आणि परमार्थ म्हणजे कुणाला तरी मदतच केली पाहिजे, परोपकारच केला पाहिजे, हाही अर्थ नव्हे. आत्मकल्याणाचा मार्ग सापडून आपल्या स्वतःतले जे सूक्ष्म अंश आहे तो किती सूक्ष्म आहे हे समजल्यावर त्या सूक्ष्माकडे लक्ष ठेवून जर आपण आपलं मन विस्तृत केलं आत्ताच जिवंतपणी, तर मोठ्या मनाला भगवंताचा अंश मानायला हरकत नाही. आणि मानला एकदा मोठ्या मानाने भगवंताचा अंश आहोत, तर भगवंताचे सगळे गुण आपल्यामध्ये येऊ शकतात, एवढी तरतूद भगवंतांनी करून ठेवली आहे. मग यासाठी साध्या गोष्टी, माझ्या अमृतकणातली एक गोष्ट आणि पुन्हा प्रवचन. सतत नकार देतो जो मुलगा सारखा, त्या सतत नकार देणे किती सोपे आहे. नवल घडावे गे माये, हे मी टायटल दिलं आहे की नवल घडावे गे माये. आज माझी प्रार्थना भगवंताजवळ ही आहे की काहीतरी आश्चर्य घडावं. नेहमी सारख्या गोष्टी मला नको आहेत, मला नेहमी सारख्या गोष्टी मला नको आहेत. मला काहीतरी आश्चर्य माझ्यामध्ये घडलं. चमत्कार म्हटलेलं नाही. आपण जर रामदासी आहोत, आपण जर अतिशय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचे जर शिष्य आहोत, भक्त आहोत, शिष्य म्हणू नाही शकत, भक्त आहोत, तर आपण असं म्हणायला पाहिजे की आपण त्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे. नवल घडायला पाहिजे. चमत्कार नवल काय? नेहमीचं उठलं, नेहमीचं झोपलं, ह्याला काय नवल केलं आपण? नवल हा आहे की सतत नकार देणं सोपं आहे की नाही. कुणालाही नकार द्यायचा, मी येत नाही, मी करत नाही, मी करणार नाही, मला जमत नाही, या अतिशय सोप्या गोष्टी आहेत. ज्या आपण नेहमी करतो त्या सोप्या गोष्टी सोडायला पाहिजेत आता आपण. नंतर त्राग्याने क्रोधित होणे, जसा तो मुलगा सारखं महाराज म्हणतात तो सारखा क्रोधित होत होता, ते किती सोपं आहे क्रोध येणं. आताही कोणावर चिडणं खूप सोपं आहे. नवल काय घडायला पाहिजे महाराजांच्या दृष्टीने, महाराजांच्या आधी गीता आणि नंतर महाराजांचं प्रवचन, त्यावरून मला वाटलेलं नवल काय घडायला पाहिजे. सतत नकार देणे सोपे असते, त्राग्याने क्रोधित होणे सोपे असते, जबाबदारी नाकारणे सोपे असते. इतकं स्पष्टपणे जबाबदारी, एखाद्याने जर मला सेवा करायला संधी दिली, मी पटकन नाकारू शकते, अतिशय सोपी गोष्ट आहे ती. पण जर स्वीकारली तर त्याप्रमाणे मला तशाप्रमाणे अभ्यास तयारी करून त्या गोष्टी निभवाव्या लागतात. त्यामुळे जबाबदारी स्वीकारणे कठीण आहे आणि जबाबदारी नाकारणे अतिशय सोपं आहे. मग जबाबदारी नाकारणे सोपं आहे, अविवेकी निर्णय घेणं अतिशय सोपं आहे. अविवेकी निर्णय घेणं सोपं आहे, स्वार्थाने बरबटणं सोपं आहे. या पंचमहाभूतिक देहांमध्ये जो बसलेला आपला देह वाटतो त्याप्रमाणे स्वार्थी विचार करणं खूप सोपं आहे.
मला माझं घर करायचं आहे, मला माझा पैसा मिळवायचा आहे, मला प्रसिद्धी, माझा अहंकार, हे अतिशय सोपं आहे. दुःखानं व्याकुळ होणं सुद्धा सोपं आहे. कोणाच्याही जवळ रडणं सोपं आहे. पण मला नवल घडावे हे गे माये असं जर म्हणायचं असेल तर प्रेमाने समजून घेणे कठीण आहे. आता हे जर मला कुणी सांगितलंय, ही जर गीता माझ्यासमोर आली आहे, हे प्रवचन माझ्यासमोर आलंय, तर त्याला प्रेमाने समजून घेतलं पाहिजे महाराजांना काय म्हणायचं आहे. मग ही जी जबाबदारी घेतली, मी नकार दिला नाही, मुळात म्हणजे अवगुण बघितले आणि सद्गुण माझ्यामधले शोधले, त्यांना नकार दिला नाही, जबाबदारी स्वीकारली, स्वार्थाने बरबटली नाही, अविवेकी निर्णय घेतला नाही आणि मग मग दुःखाने व्याकुळ पण झाली नाही की मला खूप दुःख आहे. सध्या जर एखाद्या देवाबद्दल काही करायचं ठरवलं, की जीवाचा अंश मला म्हणणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. खूप दुःख असतात संसारामध्ये, त्या दुःखाला दुर्लक्ष करणं सोपं आहे का? नाही. पण त्यांनी व्याकुळ व्हायचं, पण व्याकुळ झाल्यानंतर त्यात मनाने रमायचं नाही, हा निर्णय मी घेतला. पण प्रेमानं समजून घेणं किती कठीण आहे. या सगळ्या गोष्टी मी जर समजून घेतल्या, असं नवल माझ्या जीवनामध्ये घडावं असं प्रत्येक साधकाने म्हणावं. असं नवल घडावं, सोप्या गोष्टी मला करायच्या नाही आणि पुढे जाऊन सगळं सोपं होणार आहे. एकदा का शरणागती पत्करली तर सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहे. पण आता मला सोपी गोष्ट करायची नाही. आता मला जी बुद्धी सांगते ते ऐकायचं नाही, कारण बुद्धी ही माझी पंचमहाभूतिक तत्वांनी बनलेली आहे आणि माझं जे सूक्ष्म शरीर आहे ते बाकी ईश्वराचा अंश आहे आणि ईश्वराचा अंश मला सांगतोय की जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हा नवलाचा विचार मी केला पाहिजे. आणि नुसता प्रेमाने समजून घेणे कठीण असते, स्वधर्म पालन करणे कठीण असते. आता हा जी गीता सांगितली आहे भगवंतांनी कृष्णाने अर्जुनाला जेव्हा सांगितली, त्याला स्वधर्म पालन करणंच तर समजत नव्हतं. माझा स्वधर्म तो समजत होता, ह्यांना मारतोय, मला किती त्रास होईल, पुढे कसं होईल, हा जो विषय त्यांनी काढला. या सगळ्या विषयामुळे काय झालं की त्याचा स्वधर्म तो विसरला. मग स्वधर्म आपल्या सूक्ष्म देहामध्ये असतो. त्या सूक्ष्म देहामध्ये असलेला स्वधर्म मी जर ओळखला, या सगळ्या गोष्टी गीता प्रवचन आजचं 3 फेब्रुवारीचं, त्यामध्ये स्वधर्म पालन करणं कठीण असतं. आणि कठीण गोष्टी जर मला करायच्या असतील तर तो नवल घडावे गे माये, माझ्या जीवनामध्ये हे नवल घडावं. म्हणजे हे करण्यासाठी पुन्हा प्रेम निर्माण व्हायला पाहिजे ना भगवंताबद्दल. मग प्रेम, ज्ञानोत्तर भक्ती. आता मला ज्ञान झालंय आणि ज्ञान झाल्यामुळे ज्ञानोत्तर भक्ती करण्यास मी आता समर्थ आहे. दुसरी गोष्ट प्रवचनातून महाराजांनी सांगितली की स्वतःचे अवगुण, इतरांचे अवगुण बघण्यापेक्षा आपण स्वगुणांवरती केंद्रित केलं, मग सोप्याकडून कठीणाकडे जाण्यापेक्षा सोप्याकडे येणे कठीण असते, कठीणाकडून हे कठीण असते. बुद्धी जर विरोध करते ते हृदयाने ओळखायचं. बुद्धी काय विरोध करते हे सांगतात ना, हे खोटं आहे. प्रत्यक्षात माझा संसार खरा आहे, प्रत्यक्षात मी खरी आहे. जीवन कितीही सांगू दे भगवंतांनी, मी तुझा अंश आहे, तू माझा अंश आहे, मला पटत नाही. हे अतिशय सोपं आहे. म्हणून आपण म्हणतो बुद्धी जो विरोध करते तो हृदयाने ओळखला पाहिजे. आणि तो जर ओळखला तर गीतेमधले भगवंत असो की प्रवचन सांगणारे गोंदावलेकर महाराज असो, दोन्हीही आपल्याला कल्याणासाठीच बसलेले आहे. आणि ते समाधान हे त्या गोष्टीचं फलित आहे. आत्ता या ठिकाणी जर मला या गोष्टींनी समाधान मिळालं, आज नाही, उद्या नाही, 1 वर्षांनी, 10 वर्षांनी जर मला ह्या गोष्टीत समाधान मिळालं तर ते गुरुकृपा आहे. समाधान जर ह्या गोष्टींनी मिळालं, बाकीच्या आत्तापर्यंत किती गोष्टी केल्या त्यातून समाधान मिळालं का हे आपल्याला कळलं आहे. समाधान मिळालं, थोडे वेळ टिकलं, मग ते टिकलं नाही ना, मग काय, समाधान हे कृपेचं फलित आहे. मग ही कृपा आहे. आज मला सांगावं वाटतंय, मला हा विचार करावा वाटतोय, ही कृपा आहे. समाधान हे कृपेचं फलित आहे. आणि ते जर टिकलं, एकदा मिळालं, आज तर खूप छान वाटलं, 1 तास तर मला सगळं पटलं, कारण मी विचार केला तोच मी मांडला, मला खूप वाटलं. पण ते जर टिकलं नाही तर काय फायदा आहे. जर ते टिकत असेल तर ती विशेष कृपा. म्हणजे अमृतकण आहेत माझे की ज्या ठिकाणी समाधान हे कृपेचं फलित आहे. पहिल्यांदा मला हे समाधान वाटावं, मला या गोष्टीमध्ये समाधान वाटावं की मी त्याचा अंश आहे, मी त्याची आहे, हे मला पटलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी, दुःखाचा आवेग मला येणार नाही, कारण जीवनामध्ये नवल घडणार आहे. मी इतरांचे अवगुण बघणार नाही, कारण माझा सद्गुण काय आहे, मी कोण आहे, मी कोणाचा अंश आहे, मी मरणार नाही, माझं मरण शक्य नाही. मग माझं मरण जर शक्य नाही, मी अमर आहे, तर अमर तत्वामध्येच मला विलीन व्हायचं आहे. असं जर माझ्या मनाने पक्क आज नाही ठरवलं, 10 वर्षांनी जरी ठरवलं आणि ते जर समाधान टिकलं, तर ह्या जन्मी नरदेह त्याकरताच दिला आहे.
त्याकरताच दिलाय. ते जर टिकलं तर ती विशेष कृपा आहे. कितीतरी लोक आपण बघतो की ज्या ठिकाणी त्यांना अतिशय त्रास असतो पण आतून ते अतिशय स्वस्थ असतात. रामरायांचं उदाहरण तेच आहे की वनवासाला जाताना परोपकाराचा विचार करून म्हणून ते राम झाले. त्या ठिकाणी वनवास भोगत असताना विशेष कृपा सद्गुरूंची वसिष्ठांची ही की त्यांनी हे करत असताना त्यांची मती स्थिर ठेवली, उलट त्यांचं हास्य कायम ठेवलं. मग हे हास्य जर कायम राहत असेल तर ती विशेष कृपा आहे. आनंदाचे हे अश्रू परमपावन तीर्थ जणू. आता तीर्थ चालू आहे तिकडे, तीर्थाचं स्नान सगळेजण करायला जातात. ते जे स्थान आहे ते माझे अश्रू आहे भगवंतासाठी आलेले. त्यांनी नामस्मरण हा एकच पर्याय सांगितला आहे. मग नामस्मरण म्हणजे नाम आणि रूप त्याचं एकच आहे भगवंताचं. तिथे अस्तित्व जे भगवंताचं आहे नाम आणि रूपामध्ये आहे. मग जर आनंदाचे अश्रू जर माझ्या मनामध्ये आले, आता हे ज्ञान असल्यामुळे माझ्या मनात आले नाही, पण ह्या पद्धतीने जर मी आतमध्ये विचार केला आपोआप अश्रू निर्माण होतात. मग आनंदाचे हे अश्रू परमपावन तीर्थ जणू पुसतैल दैन्य दुःखाचे परिपूर्ण जीवन सार्थक. म्हणजे यामुळे परिपूर्ण जीवन सार्थक होणार आहे. ही गीता असो, गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन असो की आपले स्वतःच्या अनुभवातून आलेले शब्द असो, हे काहीही एकत्रित केलं त्रयी, ही जी त्रयी एकत्र केल्यावर आनंदाचे हे अश्रू जणू परम पावन तीर्थ पुसतैल दैन्य दुःखाचे परिपूर्ण जीवन सार्थक. हे दुःख खरे नव्हते. मग आता मला काय कळलं, ते दुःख खरे नव्हते हे पटले ह्या अश्रूंनी. आता जे अश्रू आलेत भगवंतासाठी, परमपावन तीर्थ कुंभपर्व चाललंय त्या ठिकाणी ते गंगेचे पाणी आणि माझे अश्रू काही वेगळे नाही. पुसतील हे दुःख खरे नव्हते. जे माधी रडत होती ते दुःख खरं नव्हतं, हे पटलं ह्या अश्रूंनी. ते सुखही शाश्वत नव्हते, हे पटले ह्या अश्रूंनी. आता जे अश्रू आले आहेत भगवंतासाठी, त्या भगवंतानी ते दुःखही खरं नव्हतं, ते सुखही खरं नव्हतं, हे मला पटलं. हे जेव्हा मला पटलं तर हे जे अश्रू आले ते अश्रू म्हणजे गंगेचं पावन तीर्थ पंचमहाभूतातल्या देहांमधून आलेलं मी त्यांना समर्पित करते. तेच संतत अश्रू समर्पित तुम्हा व्हावे, तुम्हास वाहुनी मग हे जीवन सार्थक व्हावे. मी असं म्हणते हे अश्रू तुम्हाला समर्पित करते, पण ही सुद्धा भावना मला आता नको आहे. हे तेच संतत अश्रू समर्पित तुम्हा व्हावे, तुम्हास बाहुनी मग हे जीवन सार्थक व्हावे. ही अपेक्षा मला एका कडव्यात आली, पण पुन्हा ताबडतोब मी म्हटलं ही आस नसावी, ती आसही समर्पित तुम्हा. आता ही जी आस वाटते ही तुम्हाला समर्पित व्हावे, ही आस मला राहिली नाही. इतकी निर्विकार मी झाले. ही आस नसावी, ती आसही समर्पित तुम्हा. तुम्हीच जरा आनंदी हृदयात प्रगटला आता. तो जो तुम आनंदाचा झरा आहे तो माझ्या हृदयात प्रगटला आहे, त्याला मी काय वेगळं द्यायला पाहिजे आता. हे जे गीतेचं तत्वज्ञान आहे, गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने 3 फेब्रुवारीच्या जे प्रवचनात त्यांनी सांगितलंय ते जर आपल्या डोळ्यामध्ये उभे राहिले अश्रू, तर मग त्यांनी भगवंतांनी तर स्वतःच म्हणलंय मी तुझ्यासाठी उभा आहे. ही आस नसावी, ही आसही समर्पित तुम्हा. तुम्हीच जरा आनंदी हृदयात प्रगटला आता. मज झाड आनंदाचे असे गवसले असता, मज झाड आनंदाचे असे गवसले असता. दुःखास कशी मग जागा हृदयी तुम्ही भेटता, हृदयी तुम्ही भेटता. आता प्रवचनाचा शेवटच्या 4 ओळी. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करतो, जे आपण आता या कवितांमधून केलंय. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसत नाहीत, त्याला आपल्यातच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर स्वरूपच भासतात. भरला घनदाट हरी दिसे, हाच परमार्थ आहे. आत्मपरीक्षण करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजांचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे. आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. श्रीराम जय राम जय जय राम. अस्ति भाति प्रियम रूपम नाम चैतन्य पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. आजचा जो विषय आहे तो भगवद्गीता, गोंदवलेकर महाराज प्रवचन आणि स्वतःला जाणवलेलं ही त्रयी असल्यामुळे मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची अगदी नितांत गरज आहे. जर तुमचे आशीर्वाद असतील तर महाराजांची कृपा झाली हे नक्की मानणार आहे. आणि हे सगळं जे काही निरूपण आहे, जे आत्मपरीक्षण आहे, जे मला भावलं आहे
ते सगळं श्रोत्यांना समर्पित करते, सद्गुरुचरणी समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. धन्यवाद ताई. आजचा विषय